हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। तर हा व्लॉग आहे दसऱ्याच्या दिवशीचा। इथे तर सकाळी लाईट गेली होती त्यामुळे व्हिडिओ जरा व्यवस्थित आला नाही, पण इथे मी सगळी तयारी वगैरे करून घेतली होती। त्याचबरोबर श्रीखंड वगैरे यांनी सामान आणलं होतं किराणा, थोडंसं आपलं नारळ वगैरे जे लागते पूजेसाठी ते पूजा वगैरे झाली इथे आणि त्यांनी छान सकाळी हार वगैरे बनवून ठेवली, त्यामुळे लवकर अशी पूजा वगैरे आवरली होती। छान छान रेडीही झालतो आम्ही सगळे, स्वयंपाक वगैरे आवरला मस्त असा, देवाला नैवेद्य वगैरे दाखवला, आधी देवांची पूजा वगैरे केली, त्यानंतर मग इथे गाडीची पूजा करायला आले होते खाली पार्किंगमध्ये। तर इथे वेदांती व्हिडिओ शूट करत होती, मग तिचे पप्पा बोलले की मीच करून देतो, ती व्यवस्थित व्हिडिओ शूट न होणं होती करत, मग त्यांनी इथे व्हिडिओ शूट केल्यानंतर तर इथे मी पूजा करतच होते, मग वेदांती आले तेवढ्यातच। तर ही साडी मी बऱ्याच दिवसानंतर घातली होती, आज जवळपास 2 वर्षानंतर। मम्मींची माझ्या आईची साडी आहे खरं तर ही, मला खूप जास्त आवडली होती, मग मी घेऊन आलते आणि छान ब्लाऊज वगैरे मी शिवला। तर खूप छान लाईट वेट आहे, घालायला खूपच छान आहे आणि दिसती खूप छान ती। त्यानंतर इकडे ध्रुवचं चाललं होतं इकडे कुत्तूला बोलवणं, त्यानंतर मग इकडे मंदिरामध्ये आलतो आम्ही पूजा वगैरे आवरल्यावर। तर इथे मी परड्या वगैरे भरण्यासाठी आले होते, मग ते सगळं झालं, छान दर्शन वगैरे घेतली। तर आज मला आळंदीलाही जायचं होतं, तिकडे ताईंच्या घरी परत आळंदी दर्शन वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी मग घरी लवकर आलो आणि घरातली सगळी कामं वगैरे आवरली आणि मग आळंदीला जाण्यासाठी निघालो। खरं तर आराम करायचं खूप जास्त मन होतं, सकाळपासून खूप जास्त थकली, पण तेवढा वेळ नव्हता, त्यामुळे पटकनच आळंदीला आलो। पहिले तर इकडे ताईंच्या घरी आलो होतो, मग ताईंच्या घरून मग सगळे मिळून आम्ही मंदिरात जाणार होतो, मग तिथे थोडंसं चहा वगैरे घेतला, थोडा वेळ तिथेही थांबलो आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो होतो। तर इकडे मंदिरामध्ये मी आले होते, तर इथे ध्रुव गंध वगैरे लावत होता आणि आता बरेच दिवस झाले मी ब्लॉग्स टाकत नाही, कारण की माझे आर्यवर्कचे क्लास आहेत आर्यवर्कचे, तर लवकरच मी त्याची जे काही डिझाईन वगैरे बनवते मी आता देवीची तुमच्यासोबत शेअर करेलच। तर मी खूपच एक्सायटेड आहे त्यासाठी, तुमच्यासोबत मी क्लासेस लवकरच शेअर करेल, जसं मला जमेल तसं मी म्हणजे पार्टमध्ये असे व्हिडिओज करून टाकेल आर्यवर्कचे, स्टार्टिंगपासून कशी बनवायची वगैरे, परत त्याचे साहित्य वगैरे या सगळ्या गोष्टींची मी आता सध्या माहिती घेते आणि नंतर लवकरच तुमच्यासोबतही मी शेअर करेल। तर क्लासेसमुळं थोडासा आपला ब्लॉग्स लेट येत आहेत, म्हणजे एवढाच वेळ मिळत नाही आणि बरेचदा कंटाळी होऊन जातो, त्यामुळे असंच ब्लॉग्स राहतात। तर इथून पुढे मी नक्कीच लवकर ब्लॉग्स टाकण्याचा प्रयत्न करेल। इथे मंदिरामध्ये आलो, इथे छान दर्शन वगैरे झाले आणि बघतायच वातावरण किती प्रसन्न होतं आणि दसऱ्याचा दिवस होता, त्यामुळे खूपच जास्त गर्दी होते इकडे। तर मंदिरामध्ये सगळ्यांचे दर्शन वगैरे झालते, सगळ्यांनी सोबत आज दर्शन घेतले खूप बरेच दिवसानंतर, त्यामुळे छान वाटत होतं। मग ताई वगैरे घरी गेल्या आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो होतो इकडे। तर आजचा पूर्ण दिवस असंच बिझी गेला होता आमचा, म्हणजे छान गेला तसं तर, दर्शन वगैरे झाले, मंदिरातही परड्या वगैरे भरून आलते, त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं। मग येताना इकडे पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो होतो, कारण की दुपारी खूप जास्त जेवण झालं होतं, मग संध्याकाळी एवढीशी काही भूक नव्हती, त्यामुळे छान पाणीपुरी वगैरे खाल्ले, घरी आले आणि इकडे वेदांतीचा होमवर्क वगैरे घेतला। तर असा होता माझा आजचा दिवस। कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच मला कमेंट करून सांगा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत, बाय।